आता पुणे जिल्हा रिक्षा चालक स्मारक संघटना कृती समितीच्या माध्यमातून एक 4 दिवसापूर्वी पण निवेदन आपल्याला दिले. एक 6 महिन्यापूर्वी आंदोलन मॅडमला पण आपण इथं खाली निवेदन दिलेले आहे, परंतु त्याच्या कुठल्याही आमच्या मागणीची पूर्तता होत नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर आम्हाला काय वाटतं की पुणे, तुम्ही पुणेचे आहात आणि आम्हाला अधिकारी आपल्या संघ म्हणजे बोलणं किंवा बाकीच्या डिस्कस करणं, तर आम्हाला असं वाटतं की आता आम्ही 6 महिन्यामध्ये 3 वेळा परिवहन आयुक्ताला गेलो. 6 महिन्यामध्ये 3 वेळा परिवहन आयुक्ताला गेलो, पण आम्हाला तिथं म्हणजे आम्हाला बॉम्बेला का जावं लागतं, मुंबईला ही जायची गरज पडली नाही पाहिजे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या इथल्या स्तरीवर आहेत, ज्या परमिट संदर्भामध्ये असतील किंवा कल्याणकारी महामंडळापर्यंत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे CAG हायड्रोटेक्सची आपल्याला त्याचे पुरावे देखील आपण सादर केलेले झाले, पण तरी सुद्धा त्याच्यावर जर काय ऍक्शन होत नसेल आणि मग आम्ही तुम्हाला काय तुम्ही त्यांना म्हणजे तुमच्यामध्ये सामील करून घेत नसताल, म्हणजे की बाबा आमचा तो विषय नाहीये किंवा आमच्या अतिरिक्त येत नाहीये, तर मग तुम्ही काय करा, आम्ही हायड्रो टेस्टिंग जरी केली नाही तरी आमच्या गाड्या फिटनेस करून द्या. ते आम्ही तुम्हाला 6 महिन्यापासून म्हणजे मागणी करतो आहे. आमचे सगळे रिक्षा संघटनेचे सगळे पदाधिकारी वारंवार आपण त्या संदर्भात म्हणजे जिथं 500 रुपयाची फी होती तिथं डायरेक्ट 3300 रुपये GST सकट म्हणजे तुमच्या आरेरावी होती. कुठंतरी त्याला अंकुश आला पाहिजे. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही तिथं जाण्यापेक्षा आमचा प्रथम अधिकार तुमच्यावर आहे. तर तुमची जर काय म्हणजे त्यात अटी शर्ती असतील तर आमच्या रिक्षा चालकांना, आमच्या रिक्षा संघटनेच्या नेत्यांना संघ घ्या. आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करायची आमची तयारी आहे, कुठल्याही बाबतीत असू दे. परंतु आम्हाला तुम्ही असं रस्त्यावर सोडल्यासारखं करू नका प्लीज. म्हणजे आम्हाला मुंबईपर्यंत जायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका. मी तुम्हाला मागेही त्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्लीज आमच्या सूचनांचा, आमच्या ज्या काही छोट्या मागण्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. एवढीच आम्हाला आमच्या रिक्षा चालक पुणे जिल्हा संघटनेच्या माध्यमातून तेवढी जे या ह्याच्यामध्ये मी एकच सांगते, बाकीचे साहेब तुम्हाला एक्सप्लेन करतील की या ह्याच्यामध्ये आम्ही दुर्लक्ष केलेलं नाहीये. जो पाठ आमचा नसताना सुद्धा त्याच्यावर आम्ही खूप काम केलेलं आहे, पण तुम्ही